वेलकम टू अवर ऑफिशियल यूट्यूब चॅनल MH एक्झाम गुरु. मित्रांनो, या अगोदर मी तुम्हाला आज झालेल्या कंबाईन ग्रुप बी आणि सीसाठी पार्ट 1 व्हिडिओ दिलेला आहे आन्सर कीवर. या व्हिडिओमध्ये आपण राहिलेल्या प्रश्नाची उत्तरे बघणार आहोत. सुरू करूया मित्रांनो. प्रश्न आहे बघा. क्रांतिकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी किंवा आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता? तर यापैकी मित्रांनो चारही चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व बरोबर. नेक्स्ट बघा. 1919मध्ये ब्रिटिश सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण क्रांतिकारकांच्या चळवळीमधून भारतीयांमध्ये असंतोष वाढला होता. बरोबर आहे. थोड्याफार प्रमाणामध्ये कोणत्या ना कोणत्या क्षेत्रामध्ये क्रांतिकारकांच्या चळवळी मित्रांनो सुरूच होत्या. त्यानंतर बघा, काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामधील युती, हे पण बरोबर आहे. जहाड आणि मवाळ यांच्यामध्ये 1917मध्ये जे अधिवेशन झालेलं होतं लखनौ, त्यामध्ये मित्रांनो युती झाली होती, हे पण महत्त्वाचं आहे. त्यानंतर बघा, पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती, हे पण बरोबर आहे. तर यासाठी मित्रांनो पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. वरील सर्व बरोबर. 1857च्या उठावात शिंदे व निजाम यांनी भाग घेतला असता तर उठाव यशस्वी झाला असता असे कोणत्या गव्हर्नरने म्हटले होते? तर याचं उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कॅनिंग. आणि त्यावेळी मित्रांनो जो गव्हर्नर आहे तो पण लॉर्ड कॅनिंगच होता. तर एक लॉजिकली तुम्ही अप्रोच इथे वापरून हा प्रश्न सॉल्व करू शकत होते. नेक्स्ट बघा. रिकामी जागा यांनी स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा करून खादीचा पोशाख घालून सन 1877मध्ये दिल्ली दरबारामध्ये हजेरी लावली. तर दिल्ली दरबारात कोणी हजेरी लावली होती? गणेश वासुदेव जोशी यांनी. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत लोकहितवादी यांनी पण हजेरी लावली होती. परंतु खादीचा पोशाख घालून तेथे 1877मध्ये दिल्ली दरबारामध्ये गणेश वासुदेव जोशी यांनी हजेरी लावली होती. नेक्स्ट बघा. राष्ट्रीय सभेची जे अधिवेशने आहे आणि त्यांचे अध्यक्ष, आता तुम्हाला माहीत असेल राष्ट्रीय सभेचे पहिले हिंदू अध्यक्ष कोण होते? तर ते होते आनंद चार्लू. बघा, आनंद चार्लूसाठी कुठे इथे आपण जोड्या मॅच करू शकतो? तर बघा, पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4. आता जे 5वे अधिवेशन होते मुंबई येथे भरलेले 1889चे, त्याचे अध्यक्ष होते सर विल्यम वेडरबर. तर बघा, असाठी 3 कुठं आहे? तर असाठी 3 येथेच आहे फक्त. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. त्यानंतर बघा, इतर आपण ऑप्शन बघूया. तर बघा, मुंबईमधील 1889च्या अधिवेशनाचे अध्यक्ष वेडरबर्ग. 7वे अधिवेशन जे नागपूरला झालेले होते त्याचे अध्यक्ष आनंद चार्लू. 11वे अधिवेशन 1895मध्ये पुण्यात झाले होते, त्याचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि अमरावतीला जे 13वे अधिवेशन झाले होते त्याचे अध्यक्ष शंकर रननायर. नेक्स्ट बघा. 1857च्या उठावाच्या वेळी इंग्रजाच्या कोणत्या कर्तबगार सेनानींनी महत्त्वाची भूमिका बजावली होती? तर नील आणि हॅवलॉक हे होते. ऑट्रम आणि लॉरेन्स बंधू हे पण होते. त्यानंतर कॅम्बल आणि सर ह्युमरोज हे पण होते. वरील तिन्ही होते मित्रांनो पर्यायपैकी. हे चौथं नव्हतं. हे शेवटची टर्म जे विल्यम डिग्बी वगैरे आहे यांनी अर्थशास्त्राचा अभ्यास केलेला होता हे आपल्याला इथे दिसून येते. त्यांचा संबंध इथे 1857च्या लढ्याबाबत किंवा तेथे सेनानी म्हणून कार्य करण्याबाबत नव्हता. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अबक. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1875मध्ये मधील शेतकऱ्याचा जो उठाव झालेला होता त्या उठावामध्ये त्या भागामध्ये कुठे कुठे ते झालेले होते असा प्रश्न हा आहे. तर बघा, इथे पर्याय क्रमांक जो क आहे तो चुकीचा आहे. तासगाव, शिराळा, जत आणि मलकापूर. जेव्हा तुम्ही मित्रांनो रेफरन्स बुक्स वाचता तेव्हा तुम्हाला हे डायरेक्ट भिमडी, शिरूर, पारनेर, नगर, इंदापूर, हवेली, बागलान, सातारा हे पर्यायामध्ये तुम्हाला दिसून जाईल. श्रीगोंदा, कर्जत, सोलापूर, रत्नागिरी. परंतु मित्रांनो तासगाव, शिराळा आणि जत, मलकापूर येथे उठाव झाला याबाबत मित्रांनो निश्चित असे संदर्भ मिळत नाही. याचं उत्तर आहे अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रार्थना समाजाबाबत आहे मित्रांनो. यापैकी हे पहिले तिन्ही विधान येते मित्रांनो निश्चित बरोबर आहे. आणि जे चौथं जे विधान आहे ड हे मित्रांनो यामध्ये काही जे ठिकाण आहे त्याबद्दल येथे शंका आहे. तर याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते अ, ब, क राहू शकते. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा. हिंदू महासभेसंबंधी आहे. हिंदू महासभे संदर्भातील पुढील विधाने बरोबर आहेत का किंवा कोणती विधाने बरोबर आहेत हे आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान बघा. 9 एप्रिल 1915 रोजी हरिद्वार येथे कासिम बाजारचे महाराज सर महेंद्रचंद्र नंदी यांनी हिंदू महासभेची स्थापना केल्याचे घोषित केले. बरोबर आहे विधान मित्रांनो.
त्यानंतर हिंदू महासभेचे अध्यक्ष बा शी मुंजे होते, हे पण बरोबर आहे. डॉक्टर मुंजे, डॉक्टर हेडगेवार, डॉक्टर परांजपे यांनी नागपूरला 11 नोव्हेंबर 1923ला हिंदू महासभेची शाखासुद्धा ओपन केलेली होती. परंतु मित्रांनो, पुणे येथे जे अधिवेशन झालेले होते ते 1938मध्ये मित्रांनो झालेले नव्हते, ते त्याच्या आधी झालेले होते. त्यामुळे हे जे पुण्याचं जे विधान आहे हे चुकीचं आहे. याचं उत्तर आहे अ, ब, क, पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा, चॅम्पियन आणि सेट यांच्या वर्गीकरणानुसार महाराष्ट्र राज्यात जंगलाचे एकूण किती प्रकार आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6. नेक्स्ट प्रश्न आहे बघा, रो वाहतुकीची सुरुवात भारतात सर्वप्रथम कोणत्या रेल्वे मार्गावर झाली? याचं उत्तर आहे कोकण रेल्वे मार्ग. कोकण रेल्वे मार्गाच्या अधिकृत वेबसाईटवर जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्हाला याचे संदर्भ सापडतात. नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो, 2023-24च्या अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणते प्राधान्यक्रम आहे? याचं उत्तर मित्रांनो आहे वरीलपैकी चारही. ह्या चारही जे क्षेत्र आहे इथे प्राधान्यक्रमासाठी शिफारस केलेली आहे 2023 आणि 24च्या बजेटमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, जो 12वा फायनान्स कमिशन होता तेथे राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीची योजना केंद्र आणि राज्याच्या योगदानासह रिकामी जागाच्या प्रमाणात चालू ठेवण्याची शिफारस आहे. याचं उत्तर आहे 75 आणि 25. नेक्स्ट बघा, कोणती विधाने आहे अयोग्य म्हणजे चुकीची विधाने आपल्याला शोधायची आहे. तर बघा, UTGST केंद्र सरकार आणि केंद्रशासित प्रदेश सरकारद्वारे गोळा केले जाते, तर हे चूक आहे. फक्त सेंट्रल गव्हर्नमेंटद्वारे तो गोळा केला जाते. त्याचप्रमाणे IGST केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे गोळा करतात, ते पण मित्रांनो सेंटरद्वारेच केले जाते. याचं उत्तर आहे अ आणि ब दोन्ही अयोग्य आहे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तेंडुलकर समितीच्या शिफारसीची जे आकडेवारी आहे मित्रांनो ते इथे दिलेली आहे 2011-12. या वर्षासाठी नियोजन आयोगाने दारिद्र्य रेषा निश्चित केली, तर ते तेंडुलकर समितीच्या शिफारसीनुसार केली होती. यासाठी मित्रांनो ग्रामीण भागासाठी 816 आणि शहरी भागासाठी 1000 इतकी त्यांनी दारिद्र्य रेषा निश्चित केलेली होती. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट बघा, विशेष प्रदेश विकास कार्यक्रम म्हणजे स्पेशल एरिया डेव्हलपमेंट प्रोग्राम नावातच मित्रांनो इथे काहीतरी मिनिंग दडलेला आहे. विशेष म्हणजे विशेष जे डोंगराळ किंवा आदिवासी भाग आहे किंवा दुष्काळग्रस्त भागाचा जो विकास आहे त्याबाबत आहे मित्रांनो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ब आणि क. नेक्स्ट बघा, 2021-22 दरम्यान M3 मध्ये काय काय समाविष्ट होते? तर पोस्ट ऑफिसमधील बचत, बँक ठेवी आणि पोस्ट ऑफिसच्या एकूण ठेवी या मित्रांनो M4 मध्ये होतात, हे तुम्ही लक्षात असू द्या. बँकेकडील मुदत ठेवी आणि बँकेकडील मागणी ठेवी या M3 मध्ये येतात, कारण M3 हा M1 आणि M2 प्लस मिळून बनलेला असतो. तर याचं उत्तर आहे मित्रांनो क, ड बरोबर आहे. नेक्स्ट बघा, 2011-12 मध्ये एकूण श्रमशक्तीमध्ये स्वयंरोजगार, नियमित रोजगार आणि प्रासंगिक रोजगारात काय हिस्सा होता? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, स्वयंरोजगारामध्ये 52%, नियमित रोजगारांचा इथे 18% आणि प्रासंगिकच्या 30%. नेक्स्ट बघा, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा रिकामी जागामध्ये तयार केला. याचं उत्तर आहे ऑक्टोबर 1947. नेक्स्ट, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने जो कायदा आहे तो भारतीय घटनात्मक सुधारणा अहवाल रिकामी जागामध्ये प्रसिद्ध झाला. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जुलै 1918. त्यानंतर बघा, कोणती जोडी मित्रांनो चूक आहे? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. धर्म, वंश, जात, लिंग याबाबत भेदभाव केला जाणार नाही यासाठी कलम 15 आहे. कलम 16 आहे सर्व नागरिकास समान संधी. 17 आहे अस्पृश्यता बाळगणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारे 18 पदव्यांचा त्याग आहे. 19 मध्ये 6 व्यक्ती स्वातंत्र्य दिलेली आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो 19 नुसार मित्रांनो आपल्याला संमेलनाचा हक्क आहे, हे पण बरोबर आहे. सभा घेण्याचा हक्क आहे, हे पण बरोबर आहे. त्यानंतर जीवित संरक्षणाचा अधिकार हा आर्टिकल 21 मध्ये आहे मित्रांनो, जगण्याचा अधिकार किंवा त्या अंतर्गत जीवित संरक्षणाचा अधिकार. तर हे विधान इथे चूक आहे. घटनात्मक उपाययोजना ज्याला भारतीय घटनेचा इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्मा म्हटलेले आहे ते कलम, तर हे पण बरोबर आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, क फक्त चूक आहे इथे. त्यानंतर बघा, समवर्त सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही कॉन्करंट लिस्टमध्ये? तर बघा, दिवाळखोरी आणि नादारी याचा समावेश होतो, जंगले आणि करारनामे याचा समावेश होतो, जकातचा इथे समावेश होत नाही, क इथे पाहिजे, पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोण सरकारी या आयोगाचे सदस्य नव्हते? रामा सुब्रमण्यम. नेक्स्ट बघा, अचूक जोड्या लावा. तुम्हाला फक्त रुसोई माहीत असलेलं असतं, फ्रेंच राज्य क्रांतीचा जनक, तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलेलं असतं. बघा, 4 साठी ब कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. यावरूनच डायरेक्ट उत्तर इथे निघते. नेक्स्ट बघा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य याबाबत खालील विधाने विचारात घ्या. ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे बरोबर आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीच्या मालमत्तेचे संरक्षण करणे बरोबर आहे. ग्रामपंचायतीतील क्षेत्रातील प्राथमिक शाळांवर देखरेख करणे, तिन्ही मित्रांनो सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य आहे.
तर मित्रांनो, कर्तव्य आहे ही जी संकल्पना आहे ही खूप ब्रॉड आहे आणि त्या अंतर्गत हे तिन्ही येतात. तर यामध्ये मित्रांनो जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. नेक्स्ट बघा, नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? तर मित्रांनो, येथे जे पर्याय क्रमांक अ आहे आणि क आहे हे चुकीचं आहे. यांचं येथे डेट ऑफ बर्थ वगैरे आहे आणि ही संघटना जेव्हा स्थापन होते त्यावेळेचं जे मित्रांनो काम आहे किंवा कार्य आहे याबद्दल थोडी मित्रांनो येथे मिसमॅच आहे. म्हणजे हे खूप यंग होते, एक दोन वर्षाचेच होते नारायण सुरकाजी तेव्हा, जेव्हा मित्रांनो ही संघटना स्थापन झालेली होती आणि केशवराव बागडे आणि बोले यांचा इथे सहभाग नव्हता हे आपल्याला माहीत आहे. तर अ क पर्यायामधून मित्रांनो डायरेक्ट कट होतं आहे. याचं उत्तर हे ब आणि ड आहे, पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे हे मित्रांनो जी केचे जे प्रश्नोत्तरे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेली आहे. हा पार्ट 2 आहे. राहिलेले जे आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो तुमच्यासाठी कव्हर केलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याद्वारे आपण त्यामध्ये भूगोल, त्याचप्रमाणे इतिहास, करंट अफेअर, त्याचप्रमाणे पॉलिटी आणि अर्थशास्त्र ह्या सर्वांची उत्तरे तुम्हाला सांगितलेली आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो जे सायन्स आणि मॅथ रिजनिंग आहे याचा व्हिडिओ मित्रांनो पार्ट 3 मध्ये येणार आहे. थँक्यू सो मच गाईज फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल. मित्रांनो पार्ट 1 बघून घ्या. पार्ट 1ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याद्वारे तुम्ही पार्ट 1 बघून घ्या आणि तुम्हाला किती स्कोर येतोय ते कृपया कमेंट्स करा.